शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही शासन जी आर पात्र शेतकऱ्यांची संख्या आणि मिळालेली रक्कम ही सविस्तर माहिती मित्रांनो या जी आर मध्ये दिली आहे. आपण ती ए टू झेड बघणार आहोत. मित्रांनो, हा जी आर बघून घ्या. मित्रांनो, पीक विमा वाटप 2024 या 16 जिल्ह्यातील 35 लाख शेतकऱ्यांना विमा वाटप झालेला आहे. तुमच्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी व मिळालेली रक्कम ही सविस्तर माहिती आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण ए टू झेड जिल्ह्यानुसार जे 16 जिल्हे पात्र आहेत त्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आणि मंजूर झालेली रक्कम ही आपण माहिती पुढे बघणार आहोत. परंतु मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजपासून 35 लाख शेतकऱ्यांना पीक विमा वाटप. तुम्हाला आलाय का मित्रांनो मेसेज? हा बघून घ्या. जर मेसेज आला असेल तर ती रक्कम तुमच्या खात्यात जमा झालेली असेल. तर मित्रांनो, आजपासून जे शेतकरी आहे, आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील जवळपास जर आपण विचार केला मित्रांनो या 16 जिल्ह्यातील, तर जवळपास 35 लाख विविध शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी 75% पेमेंटची रक्कम वितरित केली आहे. मित्रांनो, ह्या 35 लाख शेतकऱ्यांना 75% पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीत मोठा आधार सुद्धा मित्रांनो मिळणार आहे. मित्रांनो, बघू शकता, जर तुम्हाला मेसेज आला असेल तर ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेली असेल. अंतिम नुकसान भरपाई अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनीय संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून जे मित्रांनो शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी किंवा विविध जे विभाग असतात मित्रांनो कृषी विभागात त्यांच्या मार्फत पीक विमा कंपन्यांना अधिसूचना करून 75% पीक विमा देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ लाभ मिळू शकतो आणि त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी आवश्यक आर्थिक मदत सुद्धा प्राप्त होऊ शकते. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची रक्कम वितरित झाली याची सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत. आणि तुमचे नाव आहे का नाही ते तुम्ही नंतर बघून घ्या आणि तुमच्या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे की नाही ते सुद्धा मित्रांनो बघून घ्या. तर मित्रांनो, पहिला जिल्हा बघितला तर नाशिक. लाभार्थी संख्या आहे 3,50,000. वितरित रक्कम आहे मित्रांनो 255.74 कोटी. त्यानंतरचा जर जिल्हा बघितला मित्रांनो तो आहे जळगाव मित्रांनो. आणि लाभार्थी शेतकरी आहे 16,921. वितरित होणारी रक्कम आहे 4,88,00,000 रुपये. नंतर आहे मित्रांनो नगर. लाभार्थी संख्या आहे 2,31,831. आणि पात्र जी रक्कम झाली मित्रांनो 180,28,00,000 रुपये. त्यानंतरचा जर आपण पुढचा जिल्हा बघितला तर तो जिल्हा आहे सोलापूर. पात्र आणि लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे 1,82,534. जी वितरित रक्कम आहे मित्रांनो ती आहे 151,41,00,000 रुपये. नंतरचा जिल्हा आहे सातारा. पात्र शेतकरी आहे 40,406. वितरित रक्कम आहे मित्रांनो 8,74,00,000 रुपये. त्यानंतरचा जर जिल्हा बघितला आपण तर तो आहे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये लाभार्थी संख्या आहे 98,372. आणि वितरित होणारी रक्कम आहे 32,04,00,000 रुपये. त्यानंतर जर आपण पुढचा जिल्हा बघितला तर बीड. लाभार्थी संख्या 7,70,574. वितरित रक्कम आहे मित्रांनो 456 कोटी रुपये. आणि नंतरचा जर जिल्हा बघितला आपण तर तो आहे बुलढाणा. लाभार्थी संख्या आहे 36,358. वितरित होणारी रक्कम आहे 18,39,00,000 रुपये. नंतरचा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यामध्ये लाभार्थी संख्या जर बघितली आपण 4,98,720. वितरित रक्कम आहे 318,39,00,000 रुपये. त्यानंतरचा जर जिल्हा बघितला आपण तर तो आहे अकोला. पात्र आणि लाभार्थीची संख्या आहे 1,77,253. वितरित होणारी जी रक्कम आहे ती आहे 100,29,00,000 रुपये. नंतरचा जर जिल्हा बघितला आपण तर तो आहे कोल्हापूर. लाभार्थी संख्या आहे 228. आणि वितरित होणारी रक्कम आहे मित्रांनो कोल्हापूरसाठी फक्त 23,00,000 रुपये. त्यानंतरचा जर जिल्हा बघितला आपण तो आहे जालना. जालना जिल्ह्यासाठी लाभार्थी शेतकरी आहे 3,70,625. वितरित होणारी रक्कम आहे 360,48,00,000 रुपये. नंतरचा जर आपण पुढे गेलो आणि पुढचा जर जिल्हा बघितला तर तो आहे मित्रांनो परभणी. लाभार्थी संख्या आहे 4,41,970 रुपये. वितरित होणारी रक्कम आहे मित्रांनो जर आपण परभणीचा विचार केला तर 308 कोटी. बघू शकता मित्रांनो परभणीमध्ये 308,11,00,000 रुपये एवढे मित्रांनो परभणी जिल्ह्यासाठी वितरित होणार आहे. मित्रांनो, हे झाले 14 जिल्हे. आता मित्रांनो बाकी आहे फक्त 2 जिल्हे. त्यामुळे 3 जिल्हे. मित्रांनो, व्हिडिओ हा तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर. नागपूरचा जर विचार केला आपण तर लाभार्थी संख्या आहे 63,422. वितरित होणारी जी रक्कम आहे ती आहे 55,21,00,000 रुपये. पुढचा जर जिल्हा बघितला तर तो आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या आहे 2,19,535 रुपये. 35 लाभार्थी. आणि वितरित होणारी रक्कम आहे 244,87,00,000 रुपये. नंतरचा जर जिल्हा बघितला तर तो आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यामध्ये पात्र आणि लाभार्थी संख्या आहे 10,265.
वितरित जी होणारी रक्कम आहे अमरावती जिल्ह्यासाठी ती आहे 18 लाख रुपये. मित्रांनो, ही होती टोटल 16 जिल्ह्यांची माहिती. जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर मित्रांनो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नसेल तर पुढे काय आपण त्या जिल्ह्यांसंबंधी व्हिडिओ घेऊन येऊ. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.